आणि जागतिक कामगार दिन या ठिकाणी आपण उत्साहामध्ये साजरा करत आहोत। सर्वप्रथम महाराष्ट्र राज्याच्या स्थापना दिनाच्या आणि जागतिक कामगार दिनाच्या जिल्हावासियांना मी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो। 1 मे 1960 रोजी महाराष्ट्राचा मंगल कलश या देशाचे नेते, या जिल्ह्याचे सुपुत्र स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेबांनी राज्यामध्ये आणला। राज्य आज 67 वर्ष प्रगतीचे वेगवेगळे टप्पे पादाक्रांत करत पुढं राज्याची वाटचाल सुरू आहे। या राज्याच्या जडणघडणीमध्ये, उभारणीमध्ये नेहमीच सातारा जिल्ह्याचं खूप मोठं योगदान राहिलेलं आहे। क्षेत्रामध्ये, औद्योगिक क्षेत्रामध्ये, परकीय गुंतवणुकीच्या क्षेत्रामध्ये, शैक्षणिक क्षेत्रामध्ये, क्रीडा क्षेत्रामध्ये, असं हर एक क्षेत्रामध्ये आपल्या राज्यानं नेहमीच देशामध्ये एक अग्रगण्य स्थान स्वतःचं असं निर्माण केलेलं आहे। राज्यानं परदेशी गुंतवणुकीचं खूप मोठं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलं आणि दरवर्षी जी जागतिक गुंतवणूक परिषद दावोसला होते, त्या परिषदेमध्ये सगळ्यात जास्त देशात गुंतवणूक कुठल्या राज्यामध्ये येत असेल तर ती आपल्या महाराष्ट्रामध्ये येते। सामंजस्य करार होतात आणि त्याची अंमलबजावणी देखील मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या राज्यामध्ये झालेली आपण पाहतो। वेगवेगळ्या औद्योगिक वसाहती झपाट्याने वाढतायत, औद्योगिकरण होतंय आणि नवनवीन संशोधन सुद्धा औद्योगिक क्षेत्रामध्ये आपल्या राज्याने प्रस्थापित या ठिकाणी केलेली आहे।